हे खाल्ल्यानंतर तुम्ही चीज केक सुद्धा विसरून जाल. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असा खरवस. चला तर मग लगेच रेसिपी सुरू करूया. इथं आपण गाईचं पहिलं दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये साखर आणि विलायची मिक्सरला बारीक करून आपण मिक्स करून घेणार आहोत. साखर आणि विलायची दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपल्या दुधामध्ये आपण केशर घातलेलं दूध घालून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता तयार झालेलं दूध कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपण 2 भांड्यांमध्ये थोडं थोडं करून दूध घालून घेणार आहोत. आता कुकर मध्ये पाणी गरम झाल्यानंतर स्टँड ठेवून आपण तयार केलेलं दूध ठेवून देणार आहोत. आता कुकरला 2 शिट्ट्या देऊन आपण हे दूध व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. दूध खूप जास्त शिजवायचं नाहीये, नाहीतर आपल्या वड्या व्यवस्थित होणार नाही. तर तुम्ही बघू शकता आपलं दूध व्यवस्थित असं शिजलेलं आहे. चाकूने किंवा चमच्याने तुम्ही चेक करू शकता. आता थोडं थंड झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे. सुरीने व्यवस्थित असं साईडने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता. याआधी तयार केलेल्या खरवसची रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आपला गाईच्या दुधापासून तयार केलेला एकदम सॉफ्ट आणि टेस्टी असा खरवस तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.